या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. आणि तरी जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे. त्यांचे जे तळागाळाचे वरचे सोडून द्या, ते मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात, बरं का. तळागाळाचा कार्यकर्ता जो आहे, सामान्य माणूस आहे, ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणांना संबंध आला, त्यांना बसलेला धक्का हा महत्त्वाचा आहे. अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले 15 दिवस, किमान 15-20 दिवस, हे सर्वस्वी अमानुष आहे. आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षातले आहेत, पक्षांतर्गत आहेत. आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही, किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही. कारण आपण पाहिलं असेल का, कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल. त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर. आणि तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाटे फोडू नका. आता मी काय बोललो? आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील. त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत. अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही. आता सखोल चौकशी करण्यात मी 2 मागण्या केल्या, त्या अराजकीय आहेत. ज्या पद्धतीनं DGCA, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं, पायलट्स, मेंटेनन्स, वैधता अवैधता, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यावरती DGCAचं नियंत्रण असतं. आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले. अहमदाबादला एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. कुटुंब जळून खाक झाले. अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करतात. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे. ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती VIPंची. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGCA आहे. ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही, आणि त्या विमानतळावरती अनेक महत्त्वाचे लोक उतरत आहेत, अगदी गौतम अडाणीपासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा. याची जबाबदारी DGCAला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअर स्ट्रीप किंवा विमानतळं तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन, आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती, आणि तरी त्याने विमान लँड केलं. त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून? व्हिजिबिलिटी नाही म्हणतायत, ATCची यंत्रणा नाही आहे तिकडे. पहा ना जाऊन तुम्ही, ATCची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही. ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील, किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील,
तर DGCA काय करताय हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये, व्हायलाच पाहिजे ना. राऊत साहेब, अजितदादांच्या बद्दलच्या